नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। एखादी उंच झेप पाहून आणि उंच भरारी घेण्याची ताकद मनात बळकट होऊन गाठलेले आभाळ म्हणजेच जिद्द। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्यातील पोलिसांची मोठी कारवाई। नागपूर अमरावती हायवेवर तिवसा परिसरात अंमली पदार्थांची मोठी तस्करी उघडकीस आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात ही मोठी कारवाई करत 2 आरोपींना जेरबंद केले आहे। आरोपींकडून तब्बल 104 किलो 879 ग्रॅम गांजा आणि बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहेत। ही कारवाई 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे त्यांच्या पथकासह तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नागपूरहून अमरावतीकडे अवैध गांजाची वाहतूक होत आहे। त्यानुसार पथकाने मोजरी डबरगाव उड्डाणपुलाखाली नाकाबंदी केली। काही वेळातच एक सिल्वर रंगाची बोलेरो गाडी संशयास्पद दिसली। वाहन थांबवून तपासणी केली असता 36 वर्षीय चालक रवी रामराव राठोड आणि 32 वर्षीय सोबतीचा आकाश गौतम भडके यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या टेल लाईटमध्ये, पायदाणाखाली आणि चेंबरमध्ये लपून ठेवलेले 53 पॅकेट्स आढळलेत। त्यामध्ये एकूण 104 किलो 879 ग्रॅम गांजा, किंमत सुमारे 20,66,960 रुपये, तसेच बेलोरो वाहन किंमत 5,05,000 रुपये असा एकूण 26,16,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दक्षतेने तपास करण्यात आला। या यशस्वी भूमिकेत भांबुरकर यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात ठोस कारवाईचे आदेश दिले आहेत। अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गांजा तस्करांना या जिल्ह्यात जागा नाही। माजी राज्यपाल, रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि समाजकारणी दिवंगत रासू दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक मान्यवरही उपस्थित होते। हे स्मारक केवळ एक वास्तू नाही, तर प्रेरणेचं स्तोत्र आहे। दादासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे हे स्मारक आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांचे आवाज आणि विचार पुन्हा ऐकता येईल। पाहूया या प्रेरणादायी प्रवासाची एक झलक। अमरावतीच्या भूमीवर इतिहास साक्षीदार ठरला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत पार पडलेत। या स्मारकात दादासाहेबांचा 15 फूट उंचीचा ब्रांझचा पुनराकृती पुतळा, जीवन कार्य दर्शविणारे स्मृती सभागृह, डिजिटल वॉल, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित दृकश्राव्य किऑस्क आणि 200 आसनी अत्याधुनिक श्रोतगृहांचा समावेश आहे। 35 कोटी रुपयांच्या निधीत उभारलेले हे स्मारक युवकांकरिता प्रेरणेचे केंद्र ठरणार आहे। दादासाहेब गवई यांच्या विचारांची ऊर्जा आणि त्यांचा आत्मा या स्मारकाच्या प्रत्येक विटेत जाणवतो। माझा देखील दादासाहेबांची लहानपणापासून माझ्या वडिलांमुळे संबंध आला, कारण माझ्या वडिलांची दादासाहेबांची खूप जवळची मैत्री होती, खूप जवळचे संबंध होते। आणि त्यामुळे मी आमदार झाल्यानंतर, मुख्यमंत्री झालो त्यावेळी किंवा त्याच्याही आधी दादासाहेब जेव्हा गव्हर्नर झाले त्याही काळामध्ये दादासाहेबांना भेटायचो आणि त्यांच्यामध्ये खूप मोठं आपलेपण होतं।
कुठल्याही व्यक्तीला आपलंसं करण्याची एक त्यांची हातोटी होती. आणि म्हणून मला असं वाटतं की देशभरामध्ये वेगवेगळे लोक हे दादासाहेबांशी जुडलेले होते. यातले कदाचित 90% लोक असे असतील की ज्यांचा त्यांच्या पक्षाशी कधी संबंध आला नाही किंवा ज्यांचा त्यांच्या विचारांशी कधी संबंध आला नाही, पण त्यांचं दादासाहेबांवर नितांत प्रेम होतं, दादासाहेबांचा नितांत आदर होता. याचं एकमेव कारण हा त्यांचा स्वभाव होता. आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असेल की दादासाहेब जेव्हा रेल्वेने मुंबईला जायचे त्या काळामध्ये खरं म्हणजे आम्ही अनेक वर्ष ज्यावेळेस आमदार म्हणून रेल्वेने जायचो, खरं तर विदर्भातले जे सगळे आमदार होते त्यांचं रेल्वे हे एक एकत्रीकरणाचं ठिकाण होतं. एकेका स्टेशनवरनं एक आमदार बसत जायचा किंवा त्या जिल्ह्यातले आमदार, आणि मग सगळे रात्री गप्पा मारणार, सगळे डबे खाणार एकत्रितपणे. तर त्या काळामध्ये दादासाहेबांचा डबा फार फेमस होता. लोक अनेक वेळा आमदार वाट पाहायचे की दादासाहेबांचा डबा आला की मग आम्ही त्या ठिकाणी जेवायला बसू, आणि सगळ्यांकरता एक मोठा डबा घेऊन दादासाहेब येणार, मग त्यांचं ते पान, ते सगळ्यांना पान देणार. अशा प्रकारे एक कौटुंबिक असं नातं हे दादासाहेबांचं असायचं. ज्यावेळी आपली विदर्भ एक्सप्रेस सुरू झाली आणि विदर्भ एक्सप्रेसचा थांबा हा काही या ठिकाणी बडनेराला नव्हता, त्यावेळी मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या वेळी दादासाहेब देखील त्या आंदोलनात होते. आणि त्यावेळेस दादासाहेबांनी सांगितलं, बघा माझी तर ट्रेन ठरलेली आहे, मी काही विदर्भ एक्सप्रेस वापरणार नाहीये, पण तरी देखील तुम्हाला सांगतो मी तसा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मानणारा नेता आहे, पण जर विदर्भ एक्सप्रेस ही बडनेराला थांबत नसेल तर हा एक अन्याय आहे, आणि या अन्यायाच्या विरोधात मी सगळ्या विदर्भवाद्यांसोबत हे आंदोलन या ठिकाणी करतोय. एक मोठं आंदोलन दादासाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे एक तो थांबा मिळाला. विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हे स्मारक करायचं, याचा अजून दुसरा टप्पा बाकी आहे की ज्याच्यामध्ये एक मोठं ऑडिटोरियम अजून आम्ही तयार करणार आहोत, एम्पी थिएटर तयार करणार आहोत. हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते केवळ स्मारक राहू नये, तर विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या नवीन पिढीकरता एक असं स्थान निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन नवीन पिढीला प्रेरणा देखील मिळाली पाहिजे, नवीन पिढीला त्या ठिकाणून काही शिकता देखील आलं पाहिजे, आणि त्याचा चांगला एक प्रकारे उपयोग देखील या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा झाला पाहिजे. या दृष्टीनं याची रचना आपण केली. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक तरुणांकरता आणि इतरांकरताही एक महत्वाचं स्थान म्हणून अमरावतीतलं हे स्मारक जे आहे ते स्मारक या ठिकाणी भूमिका निभावेल. शिक्षक मतदारसंघात राजकारण पुन्हा तापले आहे. एकीकडे विद्यमान आमदार किरण सरनाईक म्हणतात, मी गेल्या 5 वर्षात शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविल्यात, तर दुसरीकडे भाजप शिक्षक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष शेखर भोयर यांनी सरनाईक यांच्यावर श्रेय लाटण्याचा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, याच्यासाठी माझा लढा सुरू आहे. खऱ्या अर्थाने काम करणारे आम्ही आणि हे रेगाड्या ओढण्यासाठी तयार आहे. ज्या निकष पात्र शाळा होत्या त्या सर्वांना वेतन अनुदान मिळालं. मला दाखवा ना कुठलं शासन निर्णय काढला यांनी. पहिले मला समाधान याच्यात मिळालं की माझ्या कार्यकालामध्ये ज्या निकष पात्र शाळा होत्या त्यांना वेतन अनुदान मिळालं. त्यांनी आम्ही केलेलं किंवा दुसऱ्या आमदारांनी केलेलं काम हे मी केलं म्हणून दाखवतात. त्यांच्याकडे एक पण गोष्ट बोलवलं नाहीये, फक्त रेगाड्या ओढणं सुरू आहे, दुसरं काही पण नाही. अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी हा आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला रंगात आलेला आहे. आमदार सरनाईक यांनी सिटी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत खुला चॅलेंज दिला आहे, तर शेखर भोयर म्हणतात, हायकोर्टात सगळं स्पष्ट होईल, दूध का दूध पाणी का पाणी. बघूया नेमकं काय म्हणाले तर आमदार सरनाईक आणि काय प्रत्युत्तर दिलंय शेखर भोयर यांनी. मला समाधान आहे की मी निवडून आलो. त्या काळामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माणसाचं मन हेलावून टाकणारं संकट कोविड-19 जे म्हणतो आपण ते होतं. त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते. वर्षाताई गायकवाड या शिक्षण मंत्री होत्या. मी सभागृहामध्ये पहिला प्रश्न जो मांडला तो जुनी पेन्शन योजना आमच्या शिक्षकांना लागू झाली पाहिजेत. त्या ठिकाणी शासनानं निर्णय घेतला, आणखी त्या सुधारित पेन्शन योजना आपल्याला लागू केली. परंतु त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही आहे. आम्हाला शिक्षकांना जुनी पेन्शन योजनाच लागू झाली पाहिजे, याच्यासाठी माझा लढा सुरू आहे. खऱ्या अर्थानं विद्यमान जे आमदार आहे किरण सरनाईक यांनी फक्त रेगाड्या ओढण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे काम ग्राउंड लेवलला आम्ही केलं. शिक्षण समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन झालं,
सगळे आमदार तिथं एकत्रित आले, सभागृहात क्वेश्चन लावले. आम्ही स्वतः, मी आणि सुधाकररावजी कोहळे माजी आमदार नागपूरचे, आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो आणि त्यांना ह्या सगळ्या भावना सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी 20% वाढीवची घोषणा केली. आपल्या माहितीकरता या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला. मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी ज्या निकषपात्र शाळा होत्या त्या सर्वांना वेतन अनुदान मिळालं, टप्पावाढ मिळाली. ही फार मोठी उपलब्धता आपल्या कार्यकालात झाली. अशा प्रकारे मी 3 सरकार माझ्या कार्यकालात पाहिले. मला दाखवा ना कुठला शासन निर्णय काढला यांनी आम्ही केलेलं किंवा दुसऱ्या आमदारांनी केलेलं काम हे मी केलं म्हणून दाखवता. त्यांच्याकडे एक पण गोष्ट बोलायला नाही आहे, फक्त रेगाड्या उडणं सुरू आहे, दुसरं काही पण नाही. पराभव झालेले उमेदवार काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असतात. तुमच्या माहितीकरता शिक्षक प्रतिनिधी मतदारसंघ आणि पदवीधर प्रतिनिधी मतदारसंघ हे 2 मतदारसंघ असे आहे याच्यामध्ये बोगस नोंदणी कधीही कोणीही करू शकत नाही. कोणी करून दाखवा, मी त्याला चॅलेंज देतो की तू बोगस नोंदणी करून दाखवा. तुम्हाला सांगतो मी की एवढे प्रश्न या क्षेत्रात वाढलेले आहे, पण विद्यमान आमदाराला त्याचं काही गमित नाही आहे आणि शिक्षकांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणारा एवढा निष्क्रिय आमदार मी सुद्धा आजपर्यंत बघितला नाही. 5 वर्ष झाले इलेक्शन संपून, साडी चोळीवर ते निवडून आले, बोगस मतदारावर निवडून आले, काही काम नाही या मतदारसंघात त्यांचं. आता आम्ही चॅलेंज केलं ना, आम्ही हायकोर्टात पिटिशन टाकलं आहे, त्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे की किती बोगस झाले. जवळपास 14,000 बोगस मतदान आहे आणि त्याचे अनुक्रमांक दिले. आपण अचलपूर तालुक्यात अनुक्रमांक 7 असो, 9 असो, 15 असो असे अनुक्रमांक दिले आहे. त्याच धर्तीवर पूर्ण विभागात झालेला आहे आणि ते सगळे यादी आम्ही डिक्लेअर केल्या, हायकोर्टात सबमिट केल्या आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता 30 जून 2026 पूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दत्तमामा भरणे, गिरीश महाजन, जयकुमार रावल तसेच शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर आणि अजित नवले यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे. आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे. पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी 10% आहेत
त्यांचे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू. आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत. खरं तर आम्ही तारीख मागायलाच गेलो होतो, तारीख घेऊन आलेलो आहोत. खरं तर कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती, ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जो योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती, ते आम्ही आत्ता आणलेली आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे. सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे. आम्ही कुठं बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू. आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे. पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे. तारखेपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे. आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे. आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार. देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भातकुली येथे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संपूर्ण भातकुली शहर राष्ट्रीय एकात्मतेच्या रंगात रंगले. सकाळी 7:30 वाजता पोलीस स्टेशन भातकुली येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, शालेय विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक वृंद आणि विविध समुदाय व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली आणि रन फॉर युनिटी या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. आज 31 ऑक्टोबर 2025 भातकुली पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे देशाचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे भव्य आयोजन करण्यात आले. पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सकाळी 7:30 वाजता कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन मॅरेथॉनला प्रारंभ केला. पोलीस स्टेशन पासून सुरू झालेली ही दौड छोगलाल राठी विद्यालय, बस स्टँड, हरताळा फाटा, वाल्मिकी चौक मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यावर येऊन संपन्न झाली. रन फॉर युनिटी मध्ये भातकुलीतील विविध वंश, धर्म आणि जाती समुदायाचे नागरिक एका धाग्यात गुंफले गेले. लोहपुरुषाच्या जन्मदिनी सर्व भेद विसरून एकात्मेची भावना दृढ झाली. कार्यक्रमाच्या समारोपात विभागीय, जिल्हा आणि राज्यस्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. सकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत चाललेला हा कार्यक्रम अमरावती शहराला एकतेचा नवा संदेश देऊन गेला. लोहपुरुष भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत असताना धारणी शहरात उत्सवाचं वातावरण आहे. धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार अवतारसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर आधारित वॉक फॉर युनिटी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून धारणीचा जयस्तंभ चौक अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीनं दुमदुमून गेला आहे. एकतेचा हा जागर काय आहे, धारणीच्या रस्त्यांवर काय उत्साह दिसत आहे, पाहूया या विशेष वृत्तांतामध्ये. धारणी शहरात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार अवतारसिंग चौहान यांच्या पुढाकाराने वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजता जयस्तंभ चौकात सुरू झालेल्या या कार्यक्रमात धारणी तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित ही रॅली जयस्तंभ चौकातून बस स्टेशनपर्यंत काढण्यात आली.
या रॅली दरम्यान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयघोषांनी संपूर्ण धारणी शहर दुमदुमून गेलेत. एकीकडे शिस्तबद्ध पोलीस दल तर दुसरीकडे उत्साही विद्यार्थी आणि नागरिक यांचा सहभाग राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होता. या भव्य आयोजन आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला धारणी शहराने एक अनोखी मानवंदना दिली. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूर शहरातून समोर आला एक थरकाप उडवणारा खुलासा. क्रिकेट सट्टेबाजी, हवाला व्यवहार आणि काळ्या पैशांच्या गैरव्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या भाड्याच्या बँक खात्याचं मोठं रॅकेट गुन्हे शाखेने उघड केलं आहे. या रॅकेटमधनं केवळ फसवणूकच नाही तर बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाणही केली जात होती. आश्चर्य म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाचा वापर करून त्याच्या नावावरच 7 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. नागपूरमधून एक धक्केदायक खुलासा. क्रिकेट, सट्टेबाजी आणि हवाल्याच्या गैरव्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या भाड्याच्या बँक खात्यांचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. नागपूरच्या गुन्हे शाखेने हे धोकादायक रॅकेटचे पर्दाफाश करत वैभव बघेल आणि सुमित पटेल या 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रॅकेटचे सूत्रधार आणि इतर 8 आरोपी अजूनही फरार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या गोंदिया येथील दीपक गायधने यांना आरोपी रोहित अहिरने व्यवसायाचे आमिष दाखवले. नोंदणीच्या बहाण्याने दीपकचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन हिंगणा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत एक खाते उघडण्यात आले. हे खाते लवकरच हवाला आणि बेनामी व्यवहारांसाठी पैसे जमा करण्याचे माध्यम बनले. या एकाच खात्यात 7 कोटी रुपयाहून अधिक रक्कम विविध मार्गांनी जमा झाली. पीडित दीपकला लहान सहान रक्कम देऊन शांत केले जात होते. दीपकला सत्य करताच त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. छाप्यात पकडलेल्या आरोपींनी सांगितले की हे रॅकेट नरसिंगपूर मध्य प्रदेश येथील अभिषेक सिंग आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने चालवले जात होते. अभिषेक सिंग एक क्रिकेट बुकी असूनही हवाल्याचेही कामं करतो. पैशांच्या देवाणघेवाणासाठी त्याला भाड्याच्या बँक खात्याची गरज होती, म्हणून त्याने आरोपीच्या माध्यमातून दीपकला फसवून हे खाते उघडले. अभिषेक सिंग गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फरार झाला आहे. त्याला अटक झाल्यावर या रॅकेटचं संपूर्ण सत्य समोर येऊ शकते. त्यापूर्वी जीएसटीच्या बनावटी बिलांच्या रॅकेट चालवणाऱ्या बंटी साहूच्या प्रकरणातही अशाच खात्यांचा खुलासा झाला होता. या कारवाईनंतरही शहरात अनेक बोगस बिलिंग आणि हवाला रॅकेट सुरू असल्याचे स्पष्ट होते, ज्यावर आळा घालणे आवश्यक आहे. त्याचे जे आधार कार्ड किंवा जे आयडेंटिटी कार्ड आहेत त्याचा वापर करून आणि त्याला एखाद्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप देण्याचं आमिष दाखवून त्याचं एक बँकेचं अकाउंट काढण्यात आलं आणि त्या अकाउंटमध्ये काही असे व्यवहार दाखवण्यात आले की ते कॅश ते मोठ्या प्रमाणात ते व्यवहार दाखवण्यात आले आणि ते कशाचे व्यवहार आहेत याची फिर्यादीला माहिती नाही आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये बोगस ट्रान्झॅक्शन करून आणि बनावट काही कागदपत्र तयार करून हे काही लोकांनी हे बनावट अकाउंट तयार केलेले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी या अकाउंटचा वापर करण्यात आलेल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत होतं. त्यानुसार घटनास्थळी जाऊन आपण चेक केला असता त्या ठिकाणी बरेच असे बनावट बँकेचे पासबुक, काही त्यांचे बँक स्टेटमेंट किंवा इतर काही गोष्टी मिळून आलेल्या आहेत. त्याच्यावरून आता आर.पी.नगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेमका ह्या अकाउंटमध्ये आलेले पैसे हे कशाचे आहेत त्याचा शोध आता सध्या क्राईम ब्रँच करत आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट बेटिंग असेल किंवा काही हवाल्याचे आहेत काय हे सर्व आम्ही पडताळून बघत आहोत. कुणाच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झाले, कुणी अकाउंट काढले, हे सर्व चेक करून त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. याच्यामध्ये आता 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. नागपूर शहरातील वाठोडा परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी हे आपल्या घरात असताना शेजाऱ्याचे घर जे कुलूप बंद होते त्याचा दरवाजा अर्धवट उघडा दिसल्याने त्यांनी पाहणी केली आहे. दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आल्यावर त्यांनी त्वरित आपल्या पुतण्याशी संपर्क साधला. पुतण्याने सांगितले की कपाटात 400 ग्रॅम चांदीचे दागिने, 5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 35,000 रुपयांची रोकड ठेवलेली होती.
तपासात समजले की अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून हा ऐवज चोरला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतलेत. आरोपींकडनं चोरलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मेटॅलिक रंगाची बर्गमन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक 772-25 जो एक घरफोडीचा गुन्हा होता. सदरील घरफोडी ही पिली मारबत चौक जवळ असलेल्या बंगाली पंजा एरियामध्ये झालेली होती आणि एकूण 1,35,000चा मुद्देमाल चोरी केलेला होता, ज्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि काही कॅश चोरी केल्याबाबत तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन तहसील येथे दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना ही 23 ऑक्टोबर 2025 ते 25 ऑक्टोबर 2025च्या दरम्यान घडलेली असल्याबाबत फिर्यादीने कळवले होते. त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामध्ये आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तसेच मानवीय इंटेलिजन्स गोळा करून आरोपी यांची शहानिशा केली आणि रेकॉर्डवरील आरोपी सागर रंभाडे उर्फ मंडला आणि त्याचा सहकारी शेहबान अन्सारी ह्या दोघांनीही चोरी केल्याचं निष्पन्न झाल्याने त्या दोघांना नमूद गुन्ह्यात अटक केले. या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल या सदर आरोपितांकडनं जप्त करण्यात आला. त्याशिवाय त्यांच्याकडे चोरीच्या 2 बर्गमॅन गाड्या मिळून आल्या. त्यापैकी एक गाडी पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक 539-25 ह्या गुन्ह्यातील असून बापूराव गल्लीतून सदरील गाडी नमूद आरोपितांनी चोरी केली होती. त्याशिवाय दुसरी पण गाडी बर्गमॅन हीच गाडी होती आणि ती त्यांनी वाठोडा हद्दीतून चोरी केली असल्याची माहिती आहे आणि सदरील सर्व मुद्देमाल हा दोन्ही अटक आरोपितांकडनं जप्त करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण एकूण जे 3 गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत, डिटेक्ट केलेले आहेत, त्यामध्ये एकूण 2,84,000चा मुद्देमाल आम्ही आता ह्याच्यामध्ये डिटेक्ट केलेला आहे आणि हा संपूर्ण जो तपास आहे तो आमच्या पोलीस ठाणे तहसीलचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रसूल आणि त्यांचे सहकारी ग्रेड PSI अनिल ठाकूर, हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के, हेड कॉन्स्टेबल विनोद गवई, हेड कॉन्स्टेबल राम यादव, पोलीस शिपाई यशवंत डोंगरे, पंकज निकम, पंकज बागडे, रशीद शेख, किशोर धोटे या पथकाने एकूण ही एकत्रित कारवाई केलेली आहे आणि सदरील 3ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि ही संपूर्ण गुन्हे डिटेक्शनचं कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय जॉईंट CP रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP दाभाडे सर, माननीय पोलीस उपायुक्त आमचे राहुल मद्रे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे तपास उघडकीस आणण्याचे काम केलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. वणी बायपास मार्गावर शुक्रवारी एक भीषण अपघात झालाय. कार आणि ट्रकच्या या धडकेत एका कुटुंबातील 5 जणांचा करुण अंत झालाय. एकाच क्षणात हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झालेत. या अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. ही घटना आहे वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळील ओमनगर परिसरात. भीमनगर परिसर येथील रियाज शेख वय 55 हे आपल्या 3 मुली आणि भावाच्या मुलीला घेऊन कार शिकवण्यासाठी गेले होते. आज शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर सकाळी त्यांची मुलगी लियावा वय 20 वर्ष कार स्कोडा क्रमांक 01AH 5700 चालवत असताना लालगुड्याजवळ DP रोडवर वळण घेताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघात होता स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. डॉक्टरांनी लियावा 20 वर्ष, मायर 17 वर्ष आणि अमीर या तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या वडील रियाज शेख यांच्या उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या भावाची 4 वर्षाची मुलगी चंद्रपूरला नेत असताना वाटेतच मरण पावली. या अपघातात एकाच कुटुंबातील सर्वचे सर्व 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पोलीस ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या दुःखद घटनेने पुन्हा एकदा रस्ते अपघाताच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली आहे.
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुलढाणा येथील एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवले आहे. बुलढाणा शहरातील पाळनगर भागात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाच्या वार्डकडनं एका 24 वर्षीय विद्यार्थिनीला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बुलढाणा शहरातील पाळनगर भागातील मुलींच्या वसतिगृहात 30 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला आहे. वसतिगृहाच्या नियमांचे पालन न केल्याच्या कारणावरनं येथील वार्डने 24 वर्ष विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली आहे. मी बुलढाणा येथे पाळनगर हॉस्टेलला राहते. माझ्या वॉर्डनने माझ्यावर मारहाण केली. माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझ्यावर मारहाण केली. किती दिवसापासून तुम्ही तिथे राहता? सर, मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होतं, तर आता रिटर्न 10 दिवसासाठी आले. पेपर होते माझे, तर आता 10 दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना, तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला. मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थिनी घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तत्काळ वसतिगृहात धाव घेतली आहे. पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीची सुटका केली आणि तिला तातडीने वैद्यकीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वार्डन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. बुलढाणा शहरात पाळनगर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका 24 वर्षीय तरुणीला काही कारणास्तव तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली. पोलिसांनी वेळीच जाऊन तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले. मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. या घटनेने शासकीय वसतिगृहांमधील महिला आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. ज्या ठिकाणी मुलींना सुरक्षित वाटायला हवे त्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर पालक आणि विद्यार्थी सुरक्षित राहतील याची खात्री कोण देणार? या प्रकरणावर पोलीस आणि संबंधित प्रशासनाने त्वरित आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात, तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं. पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वार्डनला या मुली इतकी मारहाण केली. आमच्या देखत आम्ही 100-125 लोक होते तिथं. ते लोक पूर्ण तोडफोड करणार होते तिथं. मी सर्वांना थांबवलं आणि आज काही झालं असतं, त्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं, कोण जबाबदार असतं? या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे, थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे. ते कोण अध्यक्ष मंडळी होतं पण त्याच्यावर लक्ष ठेवत नाही. मागं बी एक प्रकार घडला, एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती, तर ते फाशी घेता घेता मीच तिथं वाचवलं. त्या प्रकार बी तेव्हा मी वाचवलं तिला. आज बी तेच प्रकार घडता वाचला तो, नाही तर तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी. आणि या गोष्टी त्या मुलीला इथं पोलीस स्टेशनला आली. आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं. बरं झालं कमी आज काहीतरी झालं असतं माझं म्हणणं आहे. वार्डन म्हणून कार्यरत वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर आहे वाटतं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पारत पोलीस स्टेशनतर्फे आयोजित एक भव्य उपक्रम. या विशेष दिवशी पारत पोलीस स्टेशनने एकता, शांती आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देत रन फॉर युनिटीचं आयोजन केलंय. पाहूया या कार्यक्रमाची झलक. भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशनतर्फे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि उपअधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशाने डीवायएसपी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून धावण्याचा शुभारंभ झाला. या धावेतून एकता, शांती आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली. पारत पोलीस स्टेशन तर्फे हा कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सरदार पटेल यांच्या विचारांनी प्रेरित
एकता, शांती, प्रगती या संदेशाने भारलेला रन फॉर युनिटी. मालेगाव तालुक्यात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. मध्य प्रदेशातील 2 संशयित आरोपींना मुंबई-आग्रा महामार्गावरनं अटक करण्यात आली असून चलन बनावट करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईचा संपूर्ण आणि सविस्तर वृत्तांत आपण बघूया. पोलिसांना मिळालेल्या गुप्त आणि अचूक माहितीच्या आधारे मालेगाव तालुक्यात बनावट नोटांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला माहिती मिळाली होती की बुरहानपूर मध्य प्रदेश येथील 2 संशयित आरोपी बनावट नोटा घेऊन मालेगावच्या दिशेने येत आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल A1 जवळ सापळा रचला आणि पोलिसांची खाकी वर्दी दिसताच आरोपी गोंधळलेत. झडती दरम्यान पोलिसांना 500च्या तब्बल 10 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्यात, ज्या त्यांनी तात्काळ जप्त केल्यात. या प्रकरणी नजीम अकम मोहम्मद, आयुब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अशरफ अन्सारी या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास स्वतः करीत आहेत. चलन बनावट करणाऱ्या अशा टोळ्यांना पोलीस आता सोडणार नाहीत, असा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. मालेगांव पुलिस स्टेशन के एरिया में 29 तारीख को मुंबई आगरा रोड पे होटल A1 सागर इनके सामने 2 लोग डाउटफुल मिले. हमारे पेट्रोलिंग पार्टी ने उसने हिरासत में लेने के बाद उनकी तलाशी ली गई. उनके पास से 10 लाख रुपए का फेक करेंसी नोट्स बरामद किया गया है. वो 2 लोग नजीर अंसारी और मोहम्मद अंसारी ये बरहानपुर मध्य प्रदेश के पाए जाते हैं. इनके पास जो नोट मिले हैं वो कौन से राज्य से लाए हैं और किसको देने के लिए लाए हैं, इसके बारे में मालेगांव तालुका पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. अभी आज उनको न्यायालय के सामने पेश किया गया है. उन्होंने 8 दिन का PCR उनको दिया है. PCR के दरमियान सभी चीजें सामने आ जाएगी. लातूर जिल्ह्यातील साकूर तालुक्यातील वडवड नागनाथ येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीचा संगम कपिलधर पदयात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली आहे. गावकऱ्यांचा उत्साह, गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि भाविक भक्तांचा ओघ. पाहूया या भक्तिमय क्षणाचा खास आढावा. वडवड नागनाथ येथे यावर्षी 71वी कपिलधारा पदयात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. गुरुवर्याच्या आशीर्वादाने बुधवारी पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी राजशेखर गुरु शिवलिंगम शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, संगणबसप महास्वामी निलगेकर, बालयोगी बालनंद स्वामी यांच्यासह अनेक मठाधिपती व संत उपस्थित होते. ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरात ध्वजपूजन आणि आरती करून यात्रेची सुरुवात झाली. नागनाथ त्र्यंबकअप्पा बेंडके व त्यांच्या परिवाराने सर्व गुरुवर्यांचे हस्ते पूजन करून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. पदयात्रा जानवळ मार्गे मार्गस्थ झाली आणि गावातील नागरिकांनी यात्रेकरूंना चहा बिस्किट वाटप करून आत्मीय स्वागत केले. यावेळी अंबादास पाटील, अमर पाटील, मनीषा नवणे, गुणवंत मिरकडे, महादेव लिंबुटे, राम भेटे, विश्वनाथ स्वामी, सविता नवणे, वनवालाबाई अष्टके तसेच विविध भजनी मंडळांनी स्वागत करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. ही पदयात्रा चापोली, चाकूर, वडवड, नागनाथ, जानवळ, कारेपूर, पाणगाव, घटनांदूर, होड, मस्साजोग, नेकनूर मार्गे प्रवास करत दिनांक 5 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र कपिलधार येथे मनमत माऊलीच्या चरणी पोहोचणार आहे. गावातील नागरिक, युवक व महिला वर्गाने एकत्र येऊन या पारंपरिक पदयात्रेचे आयोजन भव्य दिव्य केले असून जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगावमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. गेल्या आठवड्यात कोब्रा दिसल्यानंतर आता चक्क 10 फुटी अजगर एका घरात घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 तारखेला गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास नामदेव भोणे यांच्या घरी हा अजगर आढळलाय. सुदैवाने सर्पमित्र राहुल काकडे यांनी या वेळेत येऊन या अजगराला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले.
परंतु याच घटनेने कामर गावातील एका गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे, ती म्हणजे विजेची समस्या। लाईट नसल्यामुळे घरात भांडे पडण्याचा आवाज आला आणि अजगर दिसला। गावात थोडासा पाऊस झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे अजगराचा धोका आणि दुसरीकडे अंधारातील असुरक्षितता। कामर गावाच्या नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे। कारंजा तालुक्यातील कामर गावात दिनांक 30 ऑक्टोबर गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास नामदेव भाऊ भोणे यांच्या घरात 9 ते 10 फुटाचा अजगर आढळला। जवळपास 20 किलो वजनाच्या या अजगरला बघण्यासाठी गावात प्रचंड गर्दी झाली होती। रात्री लाईट नसल्यामुळे नामदेव भोणे यांच्या घरात भांडे पडल्याचा आवाज आला। जेव्हा त्यांनी मोबाईलच्या टॉर्चने पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा अजगर दिसला आणि त्यांची गाळण आडली। तत्काळ त्यांनी सर्व मित्र राहुल भाऊ काकडे यांना बोलवले। राहुल काकडे यांनी मोठ्या शिताफीने या अजगरला ताब्यात घेतले आणि कारंजा लाड येथील वन विभागात त्याला सुरक्षित सोडण्यात आले। विशेष म्हणजे याच भागात अवघ्या 8 दिवसांपूर्वी कोबरा जातीचा सापही दिसला होता। गावात इतके मोठे सरपटणारे पाणी येत आहे याने गावकरी धास्तावले आहे। गावात अजगर आला कसा हा प्रश्न आता निर्माण होत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे अजगर दिसल्याच्या या घटनेने कामर गावाच्या विजेच्या समस्येवरही पुन्हा बोट उठवले आहे। गावात थोडासा पाऊस आला की लगेच वीज पुरवठा खंडित होतो। नवीन ट्रान्सफॉर्मर बसूनही हा प्रश्न सुटलेला नाही आहे। ग्रामपंचायतचे अनेक स्ट्रीट लाईट्स देखील बंद आहेत। वारंवार वीज जाणे, अंधारामुळे वाढणारी असुरक्षितता यामुळे नागरिक त्रस्त आहेत। नागरिकांच्या मनात तीव्र संताप आहे। एकीकडे जीव घेणे अजगरचा धोका, दुसरीकडे MSCB गलथान कारभाराने होणारे हाल। कामरगावच्या नागरिकांची ही समस्या कधी सुटणार याकडे आता प्रशासनाने गंभीरताने लक्ष देण्याची गरज आहे। महाराष्ट्रभर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप। रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। 4 दिवसांपासूनच्या वातावरणातील बदलामुळे 30 तारखेला दुपारी आणि रात्री रावेरसह वाघोड परिसरात पावसाने थैमान घातले आहे। यामुळे कापूस, ज्वारी आणि मका यांसारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यंदा खरीप तर गेलाच, परंतु रब्बी हंगामावरही पावसाचे सावट असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे। रावेर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बदललेल्या वातावरणाने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली होती आणि अखेर दुपारी 4 वाजल्यापासून रावेर आणि वाघोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे पुन्हा स्वप्न भिजलेत। हातातोंडाशी आलेला कापूस, ज्वारी आणि मका या पिकांचे पावसाने मोठे नुकसान केले आहे। वेचणीसाठी राहिलेली कपाशी, तोडणी केलेला मका आणि लावणी केलेली ज्वारी यावर अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे। शेतात सर्वत्र चिखल झाले आहे। वापसा नसल्यामुळे रब्बी हंगामातील पूर्व मशागतीची कामे थांबली आहेत। अनेक ठिकाणी मक्याची कणसे पाण्यात सडताना दिसत आहेत, तर कपाशीच्या वाती झाल्या आहेत। सोंगणी करून जमा केलेल्या मक्यात पाणी शिरल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे। हवामान खात्यानुसार आणखी काही दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेरण्यांना नोव्हेंबर उजाडणार आहे। नोव्हेंबरमध्ये पेरण्या होऊनही अपेक्षित वातावरण न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होईल। त्यामुळे यंदा खरीप नंतर रब्बी हंगामही हातचा जातो की काय या भीतीने शेतकरी चिंतित आहेत। सध्या शेतकरी पाण्यात पडलेली कणसे बाहेर काढत आहेत। हे दृश्य खरंच हृदयद्रावक आहे। या एका दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली आहे। सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल।
आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्रावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।